आणि एक महत्त्वाची बातमी, साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आज कोणाला कौल देणार? महाराष्ट्र सरकार सोबतच खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कोणाची हे स्पष्ट होईल। पुढच्या 6.5 तासात कुणाचं सरकार याचं चित्र स्पष्ट होणार आहे। कौल महायुतीला, मवियाला की मग अपक्ष किंगमेकर ठरणार आहेत याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी TV9 पोहोचवणार आहे। कशी झाली यावेळची निवडणूक तुमच्यासाठी? या निवडणुकीमध्ये विरोधकांनी माझ्या विकासाच्या किंवा कामाचा कोणतेही मुद्दे काढले नाहीत। जातीपातीचा विषय काढायचा प्रयत्न केला। बाकी कालीचरण महाराज आले होते, जरांगे पाटलांचा विषय काढायचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही। लोक जाणून नाही की संजय शिरसाटची नेचर काय किंवा त्याचा स्वभाव काय, म्हणून त्या अँगलनी कधी त्या लोकांनी माझ्याकडे पाहिलं नाही आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद दिला। काही लोक होते, बाहेरचे लोक आले होते, काही ठिकाणी पैसे वाटप झाले, ज्यांना घ्यायचे त्यांनी घेतले, पण थोडा त्रास याचा होतो की आपण एवढं काम केल्यानंतर सुद्धा काही लोकांची मेंटॅलिटी असते ना, ती आपण चेंज करू शकलो नाही। म्हणून मला तर अत्यंत प्रचंड लीडची अपेक्षा होती, पण ती लीड थोडी बहुत कमी जास्त होताना मला दिसते। पैसे वाटपाचे आरोप झाले, काही व्हिडिओ समोर आले, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही निवडणूक लढवली आहे? हो, लढवली। आता काय, निवडणूक म्हणजे निवडणूक, हे सगळे अँगल आपल्याला समोर घ्यावं लागतात, परंतु कार्यकर्त्याची साथ तेवढ्या जोरात होती। मुळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघाच्या लोकांनी सुद्धा अत्यंत जोमाने काम केलं। दलित समाजाने सुद्धा या वेळेला संजय भाऊला आपल्याला मतदान करायचं या अँगलने तेही बाहेर आले। म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक प्लस आपले असलेले काही लोकांचे रिलेशन्स ते मला कामी आले। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।